हॅलो, मी राधा. स्वागत आहे आपलं आपल्या राधानगरीमध्ये. सध्या आपण बोलतोय टीनेज मुलींच्या पॅरेंटिंगवर. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी जसं सांगितलं की तुम्ही हळूहळू तिच्याबरोबर मैत्री करू शकता. वेदर मम्मी असेल किंवा वडील असतील, दोघंही तिच्याबरोबर मैत्री करू शकतात. यामध्ये खूप महत्त्वाचं काय आहे माहिती आहे, की तुम्ही ज्यावेळेला मैत्रीपूर्ण बोलताय त्यावेळेला हळूहळू जेव्हा तुमची मुलगी तुमच्याशी रिॲक्ट व्हायला लागेल, जेव्हा तुम्हाला काही गोष्टी सांगायला लागेल, की आज असं झालं, तसं झालं, आम्ही ही मस्ती केली, मला हे आवडतं. आम्ही असं काहीतरी नॉटी वागलो आहे आणि आम्ही असा टीचरना त्रास दिला किंवा आम्ही असं कुठल्यातरी मुलांबरोबर अशी मस्ती केली आहे. या गोष्टी जेव्हा त्या सांगतात, त्यावेळेला ना तुम्हाला खूप कामली रिॲक्ट करायचं आहे. तुम्हाला शांतपणे विचार करायचा आहे या गोष्टीवर, की ओके हे तिचं एज आहे. थोडा विचार करून बघा, की तुम्ही पण ज्यावेळेला तिच्या एजचे होतात, त्यावेळेला तुम्ही पण अशी काहीतरी मजामस्ती केलेलीच आहे. तीच आपली मुलगी करते. ओके, मजामस्ती करणं हे चुकीचं नाही आहे. फक्त त्याच्या बाउंडरीज, लिमिट्स तुम्ही समजून सांगायला पाहिजेत. ती जेव्हा एखादं काहीतरी सांगते आणि तुम्हाला वाटतं, हे चुकीचं केलं तर तू असं नाही करायला पाहिजे. हे ना सडन रिॲक्ट नका हो. याचा परिणाम काय होईल, की ती पुढल्या वेळेसपासून तुम्हाला सांगणंच बंद करून टाकेल किंवा तिने एखादी इच्छा तुमच्यापुढे एक्सप्रेस केली. जसं जनरली होतं, की आपण मुलींना शॉर्ट ड्रेसेस घालू देत नाही, कपडे घालू देत नाही आणि मग एखाद वेळेला मुलीला कुठेतरी पार्टीला जायचं आहे आणि सगळ्या मैत्रिणी घालणार आहेत आणि मग तिने तुमच्यापुढे सडनली इच्छा व्यक्त केली, की मला पण शॉर्ट ड्रेस घालायचा आहे आणि तुम्ही त्यांना अचानकपणे तुम्ही रिॲक्ट झालात, नाही नाही असं नसतं घालायचं, हे चुकीचं आहे. तर याच्यानंतर ना ती मुलगी तुमच्याकडे येऊन शेअर करणार नाही ही गोष्ट, की मला असं तर काहीतरी, ही पण गोष्ट नाही आणि बाकीच्या पण गोष्टी नाही. कारण अर्थात तिला हेच वाटणार आहे, की मी काहीही सांगितलं की माझ्या मम्मी पप्पांना पटतच नाही. त्यापेक्षा खूप शांतपणे थोडा वेळ जाऊ देत आणि तिला एक्सप्लेन करा, तिला विचारा, तिला विश्वासात घ्या, तिला विचारा तू कुठे जातेस, तिथे कोण कोण असणार आहे, तुला बाबा सोडायला येऊ देत का किंवा मी सोडायला येऊ देत का, तू कोणाच्या घरी चालली आहेस का किंवा तुम्ही बाहेर भेटताय तर मॉलमध्ये वगैरे असं भेटताय का. मग तिथलं ॲप्रोप्रिएट ड्रेसिंग स्टाईल काय आहे हे तुम्ही पण समजून घ्या आणि तिला पण समजून सांगा. नुसते छोटे कपडे घालणं म्हणजे मॉड आहे, हे जे मुलींना जनरली या एजमध्ये आलं की वाटायला लागतं. हा कन्सेप्ट तुम्हीच तुमच्या मुलींच्या म्हणजे बोलून तुम्ही तो कन्सेप्ट खोडून टाकू शकता, की फक्त शॉर्ट कपडे घालणंच म्हणजे मी मॉड आहे असं दाखवता येतं. ही चुकीची कन्सेप्ट आहे, ही तुम्ही समजावून सांगू शकता. पण त्याकरता आधी त्यांचं ऐकून घ्या आणि मग तुम्ही पुढे जाऊ शकता आरामात. परत याच विषयांवर म्हणजे आपण मुलांशी कसं हळूहळू क्लोज जाऊ शकतो याच्यावर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बोलूच या. तर तास एवढंच. बाय.